नमस्कार. मी डॉक्टर मुकुंद खानापुरे. वेट लॉस संदर्भातला सेकंड व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी काही टिपिकल गोष्टी सांगणार आहे की माझं वजन वाढतं आहे, वेट गेनला सुरुवात झाली आहे, स्थौल्य हा आजार येतो आहे, हे ओळखण्याचे काही टिपिकल सायन्स असतात, काही लक्षणं असतात आणि ती अगदी सोपी असतात. तर ती तुम्ही घरी कसे ओळखू शकतात, ती लक्षणं काय आहे हे सांगणार आहे. याशिवाय वेट गेनचे बाकीचे पण काही लक्षणं असे असतात की ज्यावरून आपण स्वतःबद्दल किंवा आपल्या फॅमिलीतल्या बाकीच्या लोकांबद्दल वजन वाढतंय, स्थौल्य येतंय हे ओळखू शकतो. मग या वेट गेनच्या पेशंटमध्ये ट्रीटमेंट घेण्याची योग्य वेळ आलेली आहे हे ओळखायचं कसं हे या व्हिडिओत सांगणार आहे. भूक खूप लागते, ज्यांचं वजन वाढतं ना अशा व्यक्तींना भूक फार लागते, पहिल्यापेक्षा जास्त भूक लागते. तर मग ह्याचं नेमकं आयुर्वेदिक कारण काय हे सांगणार आहे. वेट गेनच्या पेशंटमध्ये जेवणाची पद्धत कशी असावी, काय जेवावं, किती वाजता जेवावं, कसं जेवावं की जेणेकरून वजन वाढणार तर नाही पण कमी होण्यास सुरुवात होईल हे सांगणार आहे. पाणी कसं प्यावं, किती वाजता प्यावं, पाणी पिण्याची पद्धत काय आहे, त्याचा जेवणाशी संबंध काय आहे हे सांगणार आहे. कारण पाण्याचा आणि वेट गेनचा एकमेकांशी फार संबंध आहे. आणि योग्य वेळेला आपल्याला कळालं की माझं वेट गेनला सुरुवात झालेली आहे तर लवकरच आपण ट्रीटमेंट सुरू करू शकतो. तर ह्या संदर्भातल्या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता माझं वजन वाढलं आहे, वेट गेन झालं आहे, स्थौल्य आलं आहे, हे ओळखायचं कसं, त्याची लक्षणं काय. तर ॲज द टिपिकल सायन्स सांगितलेले आहेत. बघा, ज्यांचे मान, छाती, पोट, हिप रिजन आणि थाईज हे लोंबकळलेले दिसतात तर समजायचं की स्थौल्य आलेले आहे. आरशासमोर मी उभा राहिलो तर मला लगेच कळतं की हे लोंबकळलेले आहेत की नाही. मसल्स, स्नायू हे कधीही लोंबकळत नाहीत. फॅट, मेद, चरबी हे लोंबकळतात आणि हे जर तुम्हाला आरशाकडे बघून जर जाणवत असेल तर नक्की तुम्हाला फॅट कमी करण्याची, वजन कमी करण्याची, ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता आहे. हे झाले कॉमन सेन्स. त्याशिवाय मला दम लागतो, धाप लागते, थोडंसं काम केलं की थकवा येतो हे जाणवतं. चेहऱ्याचा आकार वाढतो किंवा चेहऱ्यावर सूज असते, पेशंटला जाणवतं. पायांचा आकार वाढतो किंवा पायावर पण सूज जाणवते, ती कधी जाते कधी येते. काही पेशंटला लघवीला खूप होते, काही पेशंटची लघवीचं प्रमाण कमी होतं. जसं आता सांगितलं की पिरियड डिस्टर्ब असतील तर त्या कारणाने सुद्धा वेट गेन होतं. तसं रिव्हर्ससुद्धा आहे. वजन वाढलेलं असतील तर ते वाढलेलं वजनसुद्धा त्या स्त्रियांमध्ये पिरियड डिस्टर्ब करतं. ह्या कॉमन सिम्पटम्स आहेत वेट गेनचे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगतो. आयुर्वेदानुसार आहाराचं जेव्हा पचन होतं तेव्हा 7 धातू तयार होत असतात. रसधातू, रक्तधातू, मांसधातू, मेदधातू, अस्थिधातू, मज्जाधातू आणि शुक्रधातू हे 7 धातू. आयडियली शरीराचा नियम असा आहे की जेव्हा माझ्या आहाराचं पचन होतं, पाचक अग्नी आहार पचवतो, तो पहिले रसधातू तयार करतो, मग रक्तधातू तयार करतो, मग मांसधातू तयार करतो, मग मेदधातू तयार होतो, मग अस्थिधातू तयार होतो आणि सगळ्यात शेवटी शुक्र तयार होतं. हा क्रम आहे एकानंतर एक. पण वेट गेनच्या स्थौल्याच्या पेशंटमध्ये होतं काय, आहाराचं पचन झालं की डायरेक्टली 4 नंबरचा मेदधातू तयार होतो आणि म्हणजे फॅट्स तयार होतात, चरबी तयार होते आणि ही वाढलेला मेदधातू परत माझा अग्नी वाढवतो, म्हणजे भूक वाढवतो आणि अशा पेशंटला परत भूक लागते, तो जास्ती आहार घेतो. हा वाढलेला आहार तो पचतो आणि परत रूपांतर होतं मेदामध्ये. मेदापासून परत भूक वाढते आणि परत आहार वाढतो. म्हणजे हे जे व्हिसियस निगेटिव्ह सायकल आहे हे तयार होतं. हे का सांगतोय, कारण की अशा पेशंटमध्ये रस, रक्त, मांस तयार होत नाहीत किंवा कमी तयार होतात. अस्थि, मज्जा आणि शुक्र हे पुढचे धातू पण तयार होत नाही. म्हणजे माझं वजन तर वाढतंय, आकार तर वाढतोय, हेल्दी तर फार दिसतोय, मात्र थकवा लवकर येतोय. म्हणून ही जी सायकल आहे ही सायकल ब्रेक करण्यासाठी आपल्याला प्रॉपर ट्रीटमेंट आणि प्रॉपर गायडन्सची गरज असते. आता वजन कमी कसं करावं, त्याला 4 गोष्टी असतात ज्या काम करतात. पहिला आहे आहार, दुसरा व्यायाम, तिसरा प्राणायाम आणि काही महिन्यांसाठी सुरुवातीला औषधं. या 4 गोष्टी जेव्हा मी एकाच वेळेस सोबत सायमल्टेनियसली सुरू करतो तेव्हा वजन कमी होण्याची प्रोसिजर, वेट कमी होण्याची प्रोसिजर, फॅट कमी होण्याची प्रोसिजर शरीरामध्ये सुरू होते. कुठलंही एक करून हे होत नाही. 4ही गोष्टी सायमल्टेनियसली प्रयत्न असावे लागतात. तर आता आहार काय घ्यावा, काय घेऊ नये तो आधी सांगितलं. जे कारणांमधल्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी बंद कराव्या. आता आहार घ्यावा काय, तर जनरली जेवणाच्या आधी अर्धा ते 1 ग्लास पाणी प्यावं आणि मग जेवणाला सुरुवात करावी. जेवताना जेवणाच्या मध्ये 1-1 घोट पाणी पिलेलं चालेल. मात्र शेवटचा घास घेतल्यानंतर पुढचा 1 तास पाणी पिऊ नये. हा झाला पाण्याचा नियम. दुसरं कॉमनली आढळतं की इन जनरल ज्यांना उठल्या उठल्या खूप पाणी पिण्याची सवय आहे किंवा जाता येता पाणी पिण्याची सवय आहे, तहान नसताना पाणी पिण्याची सवय आहे, ती बंद करावी. पाणी कमी प्यायचं नाही, जेवढी तहान लागेल तेवढे पाणी प्यायचे.
आज माझे फिजिकल एक्झर्शन, मेंटल एक्झर्शन खूप झाले, मला खूप तहान लागेल. आज सुट्टी आहे, मला काम कमी आहे, आज कमी तहान लागेल. जे शरीर सांगतंय ते फॉलो करा. पाण्याचं प्रमाण आवश्यकता एवढंच घ्या. तिसरं, वाईट गोष्टी ज्या आहेत आहारातल्या त्या बंद कराव्यात. तांदळापासून बनणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे भात, पोहे, रवा, आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा स्ट्रिक्टली बंद. मैद्यापासून बनणाऱ्या गोष्टी स्ट्रिक्टली बंद. साखर आणि साखरेचे पदार्थ, मग कोणी म्हणतं गूळ चालेल का, सगळंच उसापासून बनतं, जे जिभेला गोड लागतं ते बंद. आहारामध्ये ह्या गोष्टी फॉलो कराव्यात. ज्वारी, आहारात ज्वारीचं प्रमाण जेवढं असेल, आमचे सर म्हणायचे की ज्वारी हे वजन ज्यांना कमी करायचं त्यांच्यासाठी आणि डायबिटीसच्या पेशंटसाठी अमृत आहे. किंवा ते म्हणायचे की महाराष्ट्रातल्या लोकांसाठी ज्वारी बनलेली आहे. गहू बाहेरून आला आहे, तांदूळ फार विशिष्ट ठिकाणीच फक्त चालतो. म्हणून ज्वारीचं प्रमाण तुमच्या आहारात जास्त ठेवा. मी जसं तुम्हाला स्टोरी सांगितली की मी जेव्हा माझ्या वेट लॉस करण्यासाठी सुरुवात केली तर मी साधारणतः वर्षभर फक्त ज्वारीच खाल्ली. गहू बंद, तांदूळ बंद, स्ट्रिक्टली बंद. औषध मी सुरुवातीला फक्त 3-4 महिनेच घेतली, पण हा डिसिप्लिन फॉलो केला. आता तुम्हाला हा रूल फार स्ट्रिक्ट वाटेल की भातच बंद कसा करायचा. तर आधी सांगितलं तसं डिसिप्लिन असेल तर नक्की वजन कमी होईल आणि कमी झालेलं वजन कमीच राहील. जनरली स्त्रिया याच्याशी कनेक्ट करू शकतील की चांगल्या गोष्टी करण्यासाठी ना कष्ट घ्यावेच लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नन्सी राहते, 9 महिने तुम्ही बाळाला वाढवतात, डिलिव्हरी होते, या सगळ्या प्रोसिजरमध्ये त्या स्त्रीला किती कष्ट होतात, मात्र मिळणारं फळ ते बाळ असतं. तसेच कष्ट जेव्हा तुम्हाला वेट लॉस करायचं असतं तेवढे डिसिप्लिनने घ्यावे लागतात. म्हणून आम्ही ज्या इथे सवयी लावतो त्या सवयींना जेव्हा तुम्ही डिसिप्लिन्ड फॉर्ममध्ये घेतात त्यांची हॅबिट होते आणि ते माझ्या जीवनशैलीचे भाग होतात. हा याच्यातला महत्त्वाचा घटक आहे. काही व्यक्तींना जाता येता खाण्याची सवय असते. सकाळी नाश्ता करतील, दुपारी जेवण करतील, रात्री जेवण करतील, मध्ये सुद्धा इंटरमिटंट बरंच आहार घेतील, जे समोर दिसेल ते खातील. तर ही गोष्ट मात्र स्ट्रिक्टली बंद करावी लागते. इथे जे मी माझ्या पेशंटला आहाराबद्दल स्ट्रिक्ट रूल सांगतो त्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो. सकाळी 9, 9:30, 10 वाजता जेवण करायचं. ब्रेकफास्ट हा प्रकार बंद. आजही आपल्या गावाकडे ज्यांची शेती आहे तिकडे सकाळी उठलं की जेवणच करतात. तिथे सकाळी पोहे, उपमा होत नाही. त्यामुळे ज्याला वरण, भात, भाजी, पोळी म्हणतात तेच जेवण सकाळी उठलं की 9, 9:30, 10ला भूक लागेल तेव्हा करायचं. दुपारी तुम्हाला 1ला, 2ला, 3ला, 4ला, 5ला कधी भूक लागली तर त्यावेळेस तुम्ही हलकं जेवण घेऊ शकतात किंवा उकडलेले मूग, साळीच्या लाह्या ह्या गोष्टी घेऊ शकतात. डिनर मात्र स्ट्रिक्टली 7च्या किंवा 7:30च्या आधी घ्यावं लागेल. हे बघा, कारणं प्रत्येकाकडे आहे. जेवढं सकाळी लवकर मी कसं जेवू, रात्री लवकर जेवण कसे होईल, तर कारणं बाजूला करून आपल्याला जर आपले एम दिसलं, गोल दिसला तर या गोष्टी होतात आणि आमच्याकडे हे पेशंट स्ट्रिक्टली करतात आणि त्यांना रिझल्ट पण दिसतो.